आपण मागील व्हिडिओमध्ये 15 पर्यंत पाहिलं होतं. आज आपण 16 पासून स्टार्ट करूया. 16 क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रेटेस्ट. त्यातला ऑप्शन दिले ए DXLV11. हे रोमन नंबर्समध्ये दिलेले आहेत. आपण कन्वर्ट करूया, आपण न्यूमरल्समध्ये कन्वर्ट करूया आणि त्याचं ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे तो शोधूया. ठीक आहे, मी असे हे नंबर्स लिहून घेतलेले आहेत. त्यातला DXLV11 हे आपण त्या दिवशी मी सांगितलेलं होतं की तुम्ही शॉर्ट पण घेतला होता, स्क्रीनशॉट पण घेतलेला होता. त्यावरून आपण नंबर लिहूया. डी याने 500, X = 10, L = 50, V = 5, 1 1 असं लिहिलेलं आहे. जेव्हा 50 हा मोठा नंबर आहे, त्याच्या मागं जर लहाना नंबर आला तर तो काय होतो, 50मधनं 10 मायनस करायचं ना, हा नंबर येतो 40. जेव्हा 50च्या पुढं 10 आला असता तर तो झाला असता 60. म्हणजे आता काय झालं, 540 हा +5 45 46 आणि 47 म्हणजे 547. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहूया. CDL11. C याने 100, D इज 500, L = 50, 1 1. आता 500च्या मागं 100 आहे म्हणून आपण काय करतो, याला 400 करतो. याला कंबाईन केलं तर काय येतं, हा 400 + 50 + 1 + 1 452 झालं. आता CMXC. C याने 100, M याने 1000, X याने 10, C याने 100. इथे हा बघ, हे 1000च्या मागे 100 आहे म्हणजे इथे काय झालं 900 आणि 100च्या मागं 10 आहे म्हणून इथे झाला 90 म्हणजे 990 विच इज इक्वल टू 990. आणि लास्ट ऑप्शन काय, CMLXV1. C याने 100, M याने 1000, L याने 50, X याने 10, V याने 5 आणि 1 I इज इन 1. हे नंबर्स लिहिले. आता इथे पण काय 1000च्या मागे 100 आहे विच इज इक्वल टू 900. आता बाकीचं नाही, लाईनने मोठे नंतर लहाने आहेत. म्हणजे काय झालं, 950 + 10 60 + 5 65 + 1 66 म्हणजे टोटल काय झाली 966. आपल्याला काय विचारलं, यातला ग्रेटेस्ट नंबर कोण आहे. ग्रेटेस्ट नंबर कोण आहे तर 990 हा ग्रेटेस्ट नंबर आहे. म्हणून ऑप्शन काय आलं, ABCD आहे ना, C ऑप्शन आहे. म्हणून यातलं ऑप्शन काय, C ऑप्शन, CMXC हे ऑप्शन येईल. आता नंबर 17 क्वेश्चन पाहूया. राऊंड ऑफ 34,519 टू द नियरेस्ट 1000. 34,590 34,590 नियरेस्ट कुठलं करायचं, नियरेस्ट टू 1000. याच्यातला हा 1 नंबर आहे, 10s 100 आणि हा 1000. हा 1000 प्लेसचा नंबर आहे. 4 हा 1000 प्लेसचा. याला काय करायचं आहे, नियरेस्ट 1000 प्लेसला राऊंड अप करायचं, नियरेस्ट 1000मध्ये करायचं म्हणजे राऊंड अप करायचं, राऊंड अप करायचं आहे. आता 4000चा पुढचा जो नंबर आहे तो कसा असला पाहिजे, 5 हा पेक्षा मोठा किंवा इक्वल असला तरी तो चालेल. तर 5 हा 5 = 5 आहे आणि 5पेक्षा आपण गृहीत धरणार त्याला मोठा. ह्या नंबरच्या वेळेस काय करतो आपण, 1 इकडे ॲड करतो. इकडं आहे ना 4 + 1 असं काय करतो आपण 5 करतो. म्हणजे काय होतं, हे राऊंड ऑफ करत होतं 35,000 होईल. जर हा नंबर 419 असला असता तर त्याला आपण 0 केलो असतो. ठीक आहे, तर काय करतो आपण, जेव्हा 5पेक्षा मोठा असेल तर आपण काय करतो, मागच्या नंबरला तो ॲड करतो. त्याला आपण काय म्हणतो, राऊंडेड म्हणतो. नियरेस्ट टू 1000 सांगितले, राऊंड ऑफ. क्वेश्चन नंबर आता 18 पाहूया. विच शुड नॉट बी प्लेस्ड इन द बॉक्स टू हॅव द नंबर्स इन ऑर्डर फ्रॉम द ग्रेटेस्ट टू द लिस्ट. हे नंबर्स कसे दिले, ग्रेटेस्ट टू द लिस्ट दिलेले आहेत. आपल्याला फर्स्ट नंबर दिला आहे 7952, 5642 आणि हा मधला नंबर आपल्याला शोधायचा आहे. आणि नंतर काय आलं 2341. त्यातला फर्स्ट ऑप्शन काय, 2431. आपल्या अपेक्षा काय आहे की 5642पेक्षा हा लहान पाहिजे आणि 2300पेक्षा मोठा पाहिजे. मग तो असा आहे.
फर्स्ट ऑप्शन आहे. आपल्याला विचारलं काय, नॉट बी प्लेस्ड म्हणजे कोणता बसणार नाही, हा जमेल. त्याच्यानंतर 5,000पेक्षा 3,000 लहान आहे आणि 2,000पेक्षा 3,000 मोठं आहे, म्हणजे हा पण जमेल. 5,000 आणि 5,642 आणि हा 5,611 म्हणजे हा काय आहे, लहान आहे. आणि हा याच्यापेक्षा काय होईल, 2,341पेक्षा हा मोठा आहे, म्हणजे 6 पण चालेल. आणि 5,642पेक्षा हा कसं आहे, बिग्गर नंबर आहे, 5,946. आपल्याला हा कायच पाहिजे, स्मॉलर नंबर पाहिजे, म्हणून हा डी ऑप्शन चालणार नाही. नॉट बी प्लेस्ड लिहिले म्हणून डी ऑप्शन 18 क्वेश्चनचं आन्सर आहे. ठीक आहे. आता 19 क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज सेम ॲज 80,403. 80,403 हा सेम ॲज कसं लिहिणार, 8चं काय लिहिणार, 8 80,000 प्लस 0ची व्हॅल्यू नाही आहे, 4ची व्हॅल्यू किती, 400, 0ची व्हॅल्यू नाही आहे म्हणून इथे 3. म्हणजे काय झालं, याचं काय झालं, प्लसमध्ये 80,000 प्लस 400 प्लस 3 असं आपण लिहू शकतो. ऑप्शन काय आहे, 80,000 प्लस 400 प्लस 3. ऑप्शन काय आहे, हे असं आहे, डी ऑप्शन आहे, म्हणून 19चा आन्सर डी. ठीक आहे, डी ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर आता 20 पाहूया. हा झाला 19. 20 क्वेश्चन आहे, द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ऑल द गिवन डिजिट इच ओनली वन्स. ओनली वन्स वापरून आपल्याला काय करायचं, स्मॉलेस्ट नंबर वापरायचं. इकडे नंबर दिलेले 4,6,3,0,2. यातला स्मॉलर नंबर 0 आहे, पण 0 आपण स्टार्टिंगला लिहित नाही. आपल्याला 5 डिजिट नंबर करायचं, म्हणजे 0पेक्षा जो बिग नंबर आहे तो म्हणजे काय, 2 आहे. म्हणजे आन्सर काय येईल, 2,0,3,4,6. ऑप्शन बघूया, 2,0,3,4,6 हा नंबर कोण आहे, 2,0,3,4,6. म्हणून 20चं ऑप्शन काय आलं, आन्सर आलं डी ऑप्शन आलं. आता नेक्स्ट आहे एव्हरीडे मॅथमॅटिक्समधला 21 क्वेश्चन पाहूया आपण. अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 92,582. राऊंड ऑफ द पॉप्युलेशन इन टू द नियरेस्ट 100. आपल्याला काय करायचं आहे, नियरेस्ट 100ला करायचं आहे. कोणता नंबर करायचा आहे, 92,582. 92,582ला नियरेस्ट काय करायचं आहे, राऊंड ऑफ पॉप्युलेशन टू द नियरेस्ट 100. 100 प्लेस काय, हा 1, 10, 100. हा 100 प्लेसला आपण काय करायचं आहे, नियरेस्ट राऊंड ऑफ करायचं. नियरेस्ट 500चा 8 हा नंबर 5पेक्षा कसं आहे, बिग नंबर आहे, म्हणून काय करतो आपण, त्याला 1 इथे ॲड करतो, +1 करतो, म्हणजे नंबर काय आला आपला 92,600 असा नंबर आला. म्हणून याचा कशाचं आन्सर आहे, हे 21चं आन्सर काय आलं, 21चं आन्सर 92,600 विच इज अ बी ऑप्शन आलेलं आहे. ठीक आहे. आता 22 बघूया. इफ देर आर 25,632 सीट्स इन अ स्टेडियम पी. पी स्टेडियममध्ये किती आहे, 25,632 आहेत. 30,654 सीट इन स्टेडियम क्यूमध्ये आहेत, अँड 15,620 सीट्स इन स्टेडियम आरमध्ये. इन विच स्टेडियम द नंबर ऑफ द सीट्स वेअर लिस्ट. सगळ्यात नंबर लहान कोण आहे, लिस्ट याने स्मॉल नंबर पाहिजे आपल्याला. यातला नंबर हाफ 25,000 आहे, 30,000 आहे, 15,000. सगळ्यात स्मॉल काय आहे, 15,620 आहे. कोणत्या स्टेडियममध्ये, आर स्टेडियममध्ये. आन्सर काय येईल मग, आर आहे, ते सी ऑप्शन येईल. ठीक आहे, 22चा आन्सर सी. आता 23 घेऊया. द XYZ कंपनी इस्टिमेटेड द कॉस्ट टू बिल्ड अ न्यू बेसबॉल स्टेडियम विच इज ₹94,000. व्हॉट इज द नंबर इन न्यूमरल फॉर्म. 94,000 आपण कसं न्यूमरल फॉर्ममध्ये लिहितो, फक्त हे लिहून दाखवायचं आहे. ₹94,000. 94,000 कसं लिहिणार, 90 असं दिसतंय, 94,000. 94,000 न्यूमरलमध्ये लिहायचं. तर यातला आन्सर काय आहे, 94,000 हे बी ऑप्शन आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया.
फोर्थ क्वेश्चन काय दिले, काव्या बॉट द गिवन वॉशिंग मशीन, द टॅग ऑन द मशीन इज द प्राइज ऑफ अ मशीन. आफ्टर राउंडिंग इट ऑफ टू द नियरेस्ट 100, विच ऑफ द फॉलोइंग कुड बी द प्राइज ऑफ द वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनवर प्राईस काय आहे 58,600. हे राऊंड ऑफ करून आलेली आहे. राऊंड ऑफ कसं केलेलं आहे आपण, ह्या नंबरला आपण काय केलं, राऊंड नियरेस्ट 100मध्ये राऊंड ऑफ केलेलं आहे. आपण प्रत्येक ऑप्शनमधलं नियरेस्ट 100 राऊंड ऑफ करून पाहूया, चालेल. आपण फर्स्ट काय आहे 58,652 आहे. 58,652. नंतर काय ऑप्शन आहे 58,485. सी ऑप्शन आहे 58,595. नंतर 59,584. मला राऊंड अप कोणाशी करायचे, 100 प्लेसशी करायचं आहे. ठीक आहे. 100 प्लेस कोणतं आहे, 1, 10, 100. 100 प्लेसला राऊंड अप करायचा. हा मला राऊंड अप करायचा. आता याच्या पुढचा जो नंबर आहे तो 5 आहे. 52 आहे, म्हणजे 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर काय करतो, 1 ॲड करतो. म्हणजे याचं व्हॅल्यू काय झाली, राऊंड अप 58,700 झाला. इथे बघा, इथं 58,000. 100 जो प्लेस आहे 4 आहे. 4 हा कसा आहे, 4च्या पुढचा जो नंबर आहे 8 आहे, म्हणून तो 5पेक्षा बिग नंबर आहे, म्हणून खाली इकडे काय करतो, 1 ॲड करतो. म्हणजे काय झालं, 58,500 आन्सर झाला याच्यात. इथला 100 प्लेस नंबर काय 5 आहे, आणि पुढे नंबर जो आहे 9 आहे, तो 5पेक्षा मोठा आहे, तर काय करतो आपण 1 ॲड करतो. म्हणून काय झालं 58,600 झालं. आणि नेक्स्ट काय 59 हा 100 प्लेसचा 5 नंबर आहे, आणि त्याच्या पुढचा नंबर 8 हा 5पेक्षा मोठं आहे, म्हणून 1 ॲड करतो. म्हणून काय झालं 59,600. यातला आपल्याला काय दिलेलं, टॅगवर जो नंबर दिला आहे 58,600. कोणतं आन्सर आपलं 58,600 आलं, तर हे ह्याचं आलेलं आहे सी ऑप्शनचं. 58,595 कॅन बी रिटन ॲज 58,600. म्हणून ऑप्शन काय येईल, सी ऑप्शन येईल, 58,595. 25th क्वेश्चन का आहे, मिस्टर शर्मा इन्व्हायटेड 2,76,015 guests in his daughter's marriage. Which of the following option shows the correct number name for the number of guests invited by him? म्हणजे हे न्यूमरलमध्ये लिहिलेलं आहे, आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं. हे कसं लिहिणार आहे, 2,76,015. 2,76,955 आहे. 2,76,050. म्हणजे ऑप्शन काय आलं, बी ऑप्शन आहे. सेकंड बघा, पुढं काय तर 27 लाख आहे, 27 लाख आहे. म्हणजे आन्सर काय आलं 2,76,015. हे 2,76,015. आता आपण ॲचवर्स सेक्शन पाहूया. हॉट्स क्वेश्चन आहे. 26 क्वेश्चन नंबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट पाहिजे. सिम्बॉल VLD कॅन नेव्हर बी सबट्रॅक्टेड व्हाईल रायटिंग रोमन न्यूमरल्स. VLD हे नंबर सबट्रॅक्टसाठी आपण यूज करत नाहीत रोमन नंबरमध्ये. नेहमी पुढच्या बाजूला लिहितो, मागे कधीच लिहित नाही VLD. म्हणजे हा रूलच आहे, त्याच्यामुळं हा इनकरेक्ट नाही आहे. नंतर सेकंड काय दिले, सिम्बॉल 1 कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम V अँड X ओनली वन्स. 1 टाईम आपण 1 मायनस करतो. जसं की आपण 4 लिहायचं असेल तर काय करतो V आणि X. पण 3 लिहायचं असेल तर 2 टाईम्स असं लिहित नाही आपण, 1 टाईमच लिहितो. 9 लिहायचं असेल तर Xच्या खाली मागे 1 टाईम लिहितो. असं 8 लिहायचं असेल तर 2 टाईम्स असं नाही लिहित आपण. 8 कसं लिहितो, V आणि 3 लिहितो. ठीक आहे. मग त्यांचं म्हणणं काय, सिम्बॉल 1 कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम V अँड X ओनली वन्स. हे राईट आहे आन्सर. सिम्बॉल X कॅन नॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम L. X कॅन नॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम L असं म्हणता येतं, पण X कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम L. Lमधनं X सबट्रॅक्ट करू शकतो आपण. जसं की XL असं लिहू शकतो. जसं की आपण XL म्हणजे हे 50मधनं 10 गेलं 40. आपण C मधनं पण लिहितो, आपण C मागं X असंही लिहिता येतं आपल्याला.
ठीक आहे. म्हणून ऑप्शन कोणतं आलं सी. सिम्बॉल एक्स कॅन नॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम एल, कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम एल अँड सी ऑल्सो आहे असं आन्सर आहे त्याचं. म्हणून सी ऑप्शन हे इनकरेक्ट आहे. 26चा आन्सर सी आहे. आता 27 बघूया. मॅच द फॉलोइंग. कॉलम 1मध्ये काय दिलेले ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या कॉलम 2ला आपल्याला मॅच करायचे. सक्सेसर ऑफ 9,26,542 इज. जेव्हा आपण सक्सेसर काढू तर काय करतो आपण, त्याच्यामध्ये 1 ॲड करतो. 926,542 मध्ये 1 ॲड केलं तर काय झालं, 926,543 झालं. सक्सेसर जेव्हा काढू तेव्हा रूल काय, 1 ॲड करायचा. तर याच्यामध्ये काय आलं आन्सर, ऑप्शन काय आलं इथे 926,543 म्हणजे ऑप्शन काय आलं यस. यस पहिल्याचा आन्सर काय यस आहे. नंतर काय झालं त्यांनी, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर लिहिताना आपण काय करतो, 1 लिहितो आणि 4 टाईम 0 लिहितो. हा झाला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. याच्यात आन्सर काय आलं पी आलं. इथे काय आलं आन्सर पी. नंतर दिले प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 2000. प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 2000. यातली कोणत्या याची प्लेस व्हॅल्यू 2000 आहे, म्हणजे 1000 प्लेसला कोण 2 लिहिलेलं आहे. तर 1, 10, 100 इथे 1000 प्लेसला आहे. इथे बघा 1, 10, 100, 1000, 10,000ला आहे, म्हणजे कोणतं आन्सर आलेलं आहे इथे क्यू आन्सर आलेलं आहे. नंतर याच्यानंतर दिले 1,39,000 व्हॅन राऊंडेड ऑफ टू द नियरेस्ट 100ला आपल्याला राऊंड ऑफ करायचे. आता हा नंबर 100ला राऊंड ऑफ करायचं. 1 3 टाईम 0 39. 100 प्लेस काय 1, 10, 100 प्लेसला इथं आहे ना. त्याच्या पुढचा जो नंबर आहे 5पेक्षा स्मॉल आहे. हा 3 नंबर लेस दॅन 5 आहे, म्हणून आपण याला काय करतो 0 0 करतो. म्हणजे नंबर काय आला आपला 1 2 3 आणि ह्याचे 2 म्हणून किती झाले 1 लाख झाले. याचं 1 लाख आन्सर ऑप्शन काय आहे इथे आहे, म्हणजे विच इज इक्वल टू आर. मग खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन्समध्ये काय आहे, पहिलं काय SPQR आलं आपलं. याच्यामध्ये कोणतं आन्सर SPQR आहे पहा, SPQR म्हणजे ऑप्शन काय आलं ए ऑप्शन हे राईट आन्सर आलं. ठीक आहे. त्यानंतर खालचं घेऊया 28 नंबर घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट अबाउट द नंबर. ह्या नंबरबद्दल करेक्ट काय स्टेटमेंट आहे खालचं हे पाहूया. हा नंबर कोणता आहे, सॉरी 54,378 आहे नंबर. 54,378 नंबर आहे. त्याबद्दल आपण बोलूया. एक्सपांडेड फॉर्म कसं लिहिता येईल आपल्याला. याचा एक्सपांडेड फॉर्म कसं लिहिता येईल, 5 1 2 3 4 प्लस 4 1 2 3 प्लस 3 2 टाईम 0 प्लस 7 1 टाईम 0 8. हा झाला एक्सपांडेड फॉर्म. हा आन्सर बघा इथे बरोबर आहे 50,000 4,370 आणि 8. आपला आन्सर त्याच्याशी मॅच झालं पहिल्या ऑप्शनशी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पुढचं पहा. तोच क्वेश्चनमधलं सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे बी. द नंबर हॅज 8 ॲट 1 प्लेस. आता 8 आहे 1 प्लेसला आहे का नंबर आपला, हा जर नंबर लिहून घेतलेला आहे 8 ॲट 1 प्लेस. आणि 7 ॲट 10 प्लेस, 7 ॲट 10 प्लेस राईट आहे. 3 ॲट 100 प्लेस राईट आहे. 4 ॲट 1000 प्लेस राईट आहे. अँड 5 ॲट 10,000 प्लेस, 5 ॲट 10,000 प्लेस बरोबर आहे. 1 प्लेस 10 प्लेस 100 प्लेस 1000 प्लेस आणि 10,000 प्लेस, म्हणजे हे नंबर हे स्टेटमेंटसुद्धा नेक्स्ट स्टेटमेंटसुद्धा राईट आहे. नंतर सी घेऊया. राऊंडेड ऑफ द नंबर टू द नियरेस्ट 1000 गिव्स. नियरेस्ट 1000ला आपल्याला करायचं आहे. हे काय 1 10 100 1000 नियरेस्ट 1000ला करायचं आहे. म्हणजे पुढचा नंबर आपण पाहतो तो नंबर काय आहे 3 आहे. तो 3 कसं आहे स्मॉल आहे 5पेक्षा, म्हणून काय करतो आपण 54 आणि 0, म्हणून आन्सर काय आलं 54,000. राऊंडेड ऑफ द नंबर टू द नियरेस्ट 1000 गिव्स 54,000. हे स्टेटमेंट पण राईट आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट राईट आहे. म्हणजेच काय 8 AD काय ऑल ऑफ दीज आर ट्रू.
ठीक आहे, समजलं. थोडं हार्ड राहणारच हे नंबर. आता 30 घेऊया. 30मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, कम्पेअर अँड फिलिंग द बॉक्सेस यूजिंग ग्रेटर दॅन, लेस दॅन अँड इज इक्वल टू. ठीक आहे, तर फर्स्ट ऑप्शन दिले LIVXCIX. हे मी नंबर लिहून घेतले. आपण हे सॉल्व करूया. त्या दिवशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले रोमन नंबर्सचे व्हॅल्यूज त्याप्रमाणे आपण हे सॉल्व करूया. L यानी काय 50 प्लस 1 प्लस 5. तर मग काय झालेलं आहे टोटल, 5च्या मागे जर 1 असेल तर आपण त्याला 4 बोलतो आणि हे 50 म्हणजे नंबर झाला 54. इकडे काय होतं बघा, X 10 C 100 1 प्लस X 10. आता 100च्या मागं नंबर लहान स्मॉल आहे म्हणजे हे झालं 90 प्लस 10च्या मागं नंबर 1 लहान आहे म्हणून हे झालं 9. म्हणजे टोटल काय झालं 99. म्हणजे कोण मोठं आहे, हा नंबर मोठा आहे म्हणून काय येईल, हे लेस दॅनचं चिन्ह आहे. 54 इज लेस दॅन 99. त्यानंतर सिमिलरली आपण हे पाहूया. X इज 10, L इज 50, I इज 1, V इज 5. हा नंबर काय झाला, 50च्या मागं नंबर लहान आहे म्हणून इथे झाला 40 आणि 5च्या मागं 1 आहे म्हणून इथे झाला 4. म्हणून नंबर काय झाला 44 झाला. आणि इकडे काय जातं, X याने 10, L याने 50, V 5 1. हे पण लहान आहे म्हणून इथे झाला 40 प्लस 5 प्लस 1 46. ठीक आहे, मग हा नंबर कोणता मोठा आहे, हा नंबर 46 बिगर नंबर आहे. दॅरफॉर 44 इज लेस दॅन 46. ठीक आहे, आता थर्ड ऑप्शन घेऊ. CCV आणि XCV. CC याने 100 प्लस 100 प्लस V याने 5. एक आहे 100 प्लस 100 200 प्लस 5 205. एक आहे X इज 10, C इज 100, V इज 5. हे किती झाले, 100च्या मागं 10 आहे म्हणून 90 प्लस 5 विच इज इक्वल टू 95. therefore 205 इज ग्रेटर दॅन 95. therefore ऑप्शन काय येईल, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. याच्यातलं ऑप्शन काय, लेस दॅन. कुठलं ऑपरेशन आहे, लेस दॅन ग्रेटर दॅन, म्हणजे C ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. therefore थँक्यू. नंबर 29 काय आहे, P, Q, R and S are 5-digit numbers, each having the digit 9 only once and in the place shown. None of the other digit are known. यातला फर्स्ट ऑप्शन काय, P हे कुठल्या प्लेसला 9 नंबर आहे, 1 10 100 1000 प्लेसला 9 आहे. इथे काय 10,000 प्लेसला 9 आहे Q नंबरला. इथं Rला ऑप्शनला काय आहे, 1 10 100 प्लेसला आहे आणि Sला 1 आणि 10 प्लेसला 9 नंबर लिहिलेलं. त्यामधलं स्टेटमेंट कोणतं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट P, Q, R अँड S ऑप्शनमध्ये कोणतं करेक्ट स्टेटमेंट आहेत असं बोलत आहेत ते. S इज दी स्मॉलेस्ट ऑफ द 4 नंबर. S हा सगळ्यात स्मॉल नंबर आहे का, S. इथे काय 1 10 प्लसला 9 आहे पण अलीकडेचा नंबर कोणता पण लिहू शकतात, त्याच्यामुळं 9 हा स्मॉलेस्ट नंबर आहे असं म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे, P इज द लार्जर दॅन R. P हा नंबर Rपेक्षा लार्जर आहे का असं बोलत आहेत ते. हे पण आपण असं काही म्हणू शकत नाही. P इथे हा जर नंबर 9 घेतला आणि इथे 9 घेतला पण इथे पण 9 घेऊ शकतो, म्हणजे P इज द लार्जर दॅन R असं म्हणू शकणार नाही. Q इज द लार्जेस्ट ऑफ 4 नंबर. हा Q नंबर काय, Q नंबरमध्ये काय आहे, 9 हा 1 10 100 1000 आणि 10,000 प्लेसला 9 नंबर आहे, तर यापेक्षा मोठा आपण नंबर लिहू शकणार नाही. म्हणून काय Q हा लार्जेस्ट ऑफ 4 नंबर्स एक करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे,
आर इज द स्मॉलेस्ट ऑफ 4 नंबर, असंही आपण शक्यता म्हणू शकत नाही. आर इज स्मॉलेस्ट नंबर आहे, त्याच्यापेक्षा आपण दुसरे नंबर एस पण स्मॉलेस्ट लिहू शकतो इकडच्या बाजूला लहान नंबर लिहिल्यानंतर. देअरफॉर ऑप्शन काय आहे, क्यू इज द लार्जेस्ट ऑफ 4 डिजिट नंबर. लार्जेस्ट नंबर प्लेसला त्यांनी 9 लिहिलेलं आहे, म्हणून हा क्यू हा लार्जेस्ट 4 डिजिट नंबर आहे, म्हणून सी हे आन्सर राईट आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन आहे आता आपला सी 30 क्वेश्चन काय दिले, कम्पेअर अँड फिल इन द बॉक्सेस यूजिंग ग्रेटर दॅन, लेस दॅन अँड इज इक्वल टू. त्यांनी दिले LIVXCIX असे ABC ऑप्शन आहेत, त्यात मी हे लिहून घेतले. आपण हे सॉल्व करूया आधी. LIV याने L याने 50 प्लस I याने 1, V इज इक्वल टू 5. आपण 5च्या मागे 1 आहे म्हणजे हे काय झालं 4, म्हणजे हे टोटल काय झाली 54. इथे बघा हा, X याने 10, C याने 100, 1 प्लस 10 हे 10 झालं. म्हणजे काय झालं, हे 100 मायनस 10 विच इज इक्वल टू 90. 10 च्या मागे 1 आहे म्हणून हे झालं 9 विच इज इक्वल टू 99. म्हणून ऑप्शन काय आलं, 54 इज लेस दॅन 99. आता सेकंड ऑप्शन घ्या, XLIV. X याने 10, L याने 50, I याने 1, V याने 5. आता 50च्या मागे 10 आहे म्हणजे हे झालं 40. 5च्या मागे 1 आहे म्हणजे इथे झाले 4 विच इज इक्वल टू 44. इकडची साईड बघूया, X याने 10, L याने 50, V याने 5 प्लस 1. हे 50च्या मागं 10 म्हणजे हे झाले 40. 5 प्लस 1 40 प्लस 5 45 प्लस 1 म्हणजे 46 झाले. ठीक आहे, हे 46. विच नंबर ग्रेटर आहे, 46 इज ग्रेटर नंबर आहे. ठीक आहे. नंबर आता इथे बघूया, C याने 100 प्लस C याने 100 प्लस V इज इक्वल टू 5. ही साईड काय आहे 100 प्लस X याने 10, C याने 100 प्लस 5. हे काय झालं 100 प्लस 100 200 प्लस 5 205. ही साईड झाली 100च्या मागे 10 आहे म्हणजे 90 प्लस 5 विच इज इक्वल टू 95. म्हणजे काय, हे ग्रेटर दॅन. ऑप्शन काय येईल, लेस दॅन विच इज, आणि लास्ट ऑप्शन आहे ग्रेटर दॅन. ठीक आहे, म्हणजे कुठलं ऑप्शन येईल, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन, म्हणजे सी ऑप्शन इज राईट आहे. थँक्यू.